तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या, ही तपस्या, तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, ही तपस्या, ही तपस्या. नमस्कार, मी तपस्या. गेले वर्षभर मी सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात मनसोक्त भटकले. कधी संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यात फिरले, तर कधी माणूस पेरला तर माणूस उगवेल अशी काळीभोर सुपीक जमीन असलेल्या विदर्भातल्या रानावनात भटकले, माणूस पण पेरणाऱ्या तपस्व्यांच्या शोधात. कणखर आणि कभिन्न दगडांचा देश अशी ओळख असलेल्या या महाराष्ट्र देशी कुठे आडगावात, कधी डोंगर दऱ्यात, तर कधी मायावी शक्तींचे पाश झुगारून देत भर महानगरात साधना करणारे तपस्वी मला भेटले. कोणताही गाजावाजा न करता सेवेच्या कुंडात आपल्या साधनेची समिधा आणि अहंकाराची आहुती देणारे हे तपस्वी जणू भगीरथाचे पुत्रच. गावकरी असोत किंवा शहरांमधले नागरिक, गिरिजन असोत व हरिजन, या तपस्व्यांसाठी ही सगळी भारत मातेची लेकरच. भारत भूला वैभव संपन्न बनवायचं असेल तर तिची ही लेकरं दुःख दारिद्र्यात असून कसं चालेल, हा त्यांच्या साधनेमागचा उद्देश. कधी सगळ्यांना बरोबर घेत, तर वेळ प्रसंगी एकला चालोरेची भूमिका स्वीकारत त्यांचं हे काम सुरू आहे. देश समृद्ध होण्यासाठी गाव समृद्ध व्हायला पाहिजे. यासाठी मग गावातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आणि गावकऱ्यांच्या नेमक्या गरजा ओळखून उत्पन्नाचे मार्ग शोधण्यात आले. नव्या पद्धतीनं शेती करत आणि पिकांमध्ये फेरबदल करत उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. निसर्गाचं वरदान लाभलेलं गाव नियोजनाअभावी दारिद्र्यानं गांजलेलं, आरोग्य आणि शिक्षणापासून 4 हात दूर असल्याचं दिसतं. गावकऱ्यांना या परिस्थितीचं भान आणून देतानाच त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिल्यानं गावाचा कायापालट घडून आला. गावातल्या लहान मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याच्या प्रयत्नातून गावातलं वातावरण विकासाला पोषक बनवण्यात यश आलं. त्यासाठी कधी गुरुकुल, पाळणाघर, बालवाडी अशा व्यवस्थांचा आधार घेतला गेल्याचं मी बघितलं. खेड्यांमध्ये राहणाऱ्यांबरोबरच दूरवर जंगलात, डोंगर दऱ्यात राहणाऱ्या वनवासी बांधवांचा विसर पडून कसं चालेल. अंगभूत गुणांचा, कलेचा आणि ज्ञानाचा उपयोग त्यांच्या जीवनाला स्थिरता मिळवून देण्यासाठी होऊ शकतो, हे विविध उपक्रमातून दिसून आलंय. शतकानुशतकं दारिद्र्य, कुपोषण, अंधश्रद्धा आणि फसवणुकीला बळी पडणाऱ्या या गिरिजनांना आता आत्मभान आलंय. ते फायदेशीर शेतीबरोबरच पाण्याच्या व्यवस्थापनाचाही विचार करू लागले. वाड्या, वस्त्या आणि पाड्यांवर पोचलेल्या कार्यकर्त्यांकडून आरोग्याचा आणि जीवनाचा मंत्र तो जाणून घेतोय, हे बघून मी आश्चर्यचकितच झाले.
परकीय आक्रमकांसमोर झुकणं नाकारून परागंदा झालेल्या एकेकाळच्या पराक्रमी वीरांचे वंशज आपली पिढ्यानुपिढ्यांची भटकंती संपवून आता स्थिरावू लागले आहेत. शौर्यावर बसलेला गुन्हेगारीचा ठपका पुसून टाकतायत. शेतीच्या माध्यमातून मायभूमीशी असलेलं नातं अधिक घट्ट करतायत. या समाजातली लहान मुलं आधुनिक गुरुकुलात चाकोरी बाहेरचं शिक्षण घेऊन समाजाशी समरस होण्याचे प्रयत्न करतायत. आपले वडील कोण हे माहीत नाही आणि आपली आई नेमकं काय करते हे कळत नाही, अशी अवस्था बाजारू लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांच्या मुलांची होते. न कळतं वय असलेल्या मुलांबरोबरच परिस्थितीचं भान आलेल्या या मुलांसाठी रात्रीच्या वेळी चालवण्यात येणाऱ्या पाळणाघराचं काम किती लाख मोलाचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जन्मदात्यांनीच अनाथ बनवलेल्या बेवारस मुलांची परिस्थिती सुद्धा यापेक्षा वेगळी नसते. अगदी कचरा कोंडी टाकून दिलेल्या या अजाण बालकांचा सांभाळ आणि पालन पोषण करण्याची जबाबदारी अथांग वात्सल्याची भावना असल्याशिवाय कुणीच करू शकणार नाही. अनाथांना आश्रय आणि निपुत्रिकांना पालकत्व मिळवून देण्याचं काम तितकंच महत्वाचं आहे. वेगवेगळ्या कारणांनी अजाण वयात घर सोडून आलेली मुलं रेल्वे किंवा बस स्थानकावर हमखास दिसतात. समाजाचा विद्रूप चेहरा पाहून ती भांबावून जातात. मायेचा आधार देत वाट चुकलेल्या या चिमुरड्यांच्या जीवनात समतोल साधण्याचं काम समाजातल्या समस्यांबद्दल पोटतिडीक असल्याशिवाय करता येणारच नाही. जीव घेण्या आणि असाध्य आजारावरच्या उपचारासाठी मुंबईसारख्या महानगरात आणावं लागलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना मायेचा हात आणि हक्काचा निवारा देणारं रुग्ण सेवा केंद्र याच पोटतिडकीतून आणि तळमळीतून उभं राहिलं. शिक्षण, आरोग्य, सहकार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सन्मानपूर्वक पुनर्वसन करून वंचितांना जनाधार मिळाल्याचं बघायला मिळालं. याच तळमळीनं व्यावसायिक हिताच्या पलीकडे विचार करून हातावरचं पोट असणाऱ्या श्रमिकांना स्वकष्टाचं आणि हक्काचं घर मिळवून देण्याची दानत निर्माण झालेलीही दिसली. उंचीवर आणि लांबवर वस्ती असल्यामुळं भौगोलिक अंतराबरोबर निर्माण झालेलं शैक्षणिक अंतर कमी व्हावं म्हणून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभी राहिली. समाज जीवन भारुनी टाकू चैतन्याने मानाने वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने. दशशतकांचे दैन्य टाकूनी जागृत करूया जनशक्ती. पराक्रमाची अन प्रतिभेची जगा सदावू अभिव्यक्ती. राष्ट्रपुरुष हा सुदृढ करूया पुन्हा एकदा यत्नाने. नटवू निज कर्तृत्वाने. देशाच्या दक्षिण किनाऱ्याला सुनामीचा तडाखा बसल्यानंतर भौगोलिक अंतर गौण ठरवत गरजवंतांना अडीअडचणीत मदत करण्याचा वसा सांभाळण्याची चिकाटीही समाजाबद्दल असलेल्या तळमळीतून दिसून आली. समाजाबरोबरच निसर्गाचंही काही देणं लागतो या जाणीवेतून मग संवेदनशील मनांना निसर्गाची ओळख करून देण्याचं भलं काम सुरू झालं. विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संशोधनाची आवड निर्माण करताना निसर्गाचे रक्षकही तयार होऊ लागलेत. काळीभोर जमीन पांढरी पडलेली बघून बळीराजा हबकला. गोमय आणि गोमूत्रामुळे जमिनीचा पोत सुधारतो हे आपल्याकडचं पारंपरिक ज्ञान त्याच्या मदतीला धावून आलं. गायीला केंद्रबिंदू मानून केली जाणारी शेती अधिक फायदेशीर आणि पर्यावरणपूरक असल्याचं आणि आता ती काळाची गरज असल्याचं त्याच्या लक्षात आलं. घरात किमान एक देशी गाय पाळल्यानं
शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत झालेल्या बदलाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सला देखील घ्यावी लागली. माझ्यासाठी देखील हा नवा शोधच होता. गायीचं महत्व हे केवळ शेतीपुरतंच मर्यादित नाही. पंचगव्यापासून अनेक प्रभावी औषधं तयार करण्यात आली आहेत. आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाची सांगड घातल्यामुळे चमत्कार घडताना दिसतो. अनेक असाध्य रोगांवर ही औषधं रामबाण उपाय ठरू लागली आहेत. गोमाते एवढंच महत्व आपल्या परंपरेनं स्त्री शक्तीला दिलंय. त्यासाठी निमित्त ठरलेली महिला कधी अतिशय सामान्य परिस्थितीतून अनेक समस्यांवर मात करून उभी राहिलेली होती, तर कधी आपल्या सेवाभावाच्या सीमा ओलांडून उभी राहिलेली उच्च शिक्षित भगिनी होती. त्यामुळेच मी आणि माझं घर एवढाच मर्यादित विचार न करता ही स्त्री शक्ती प्रत्येक घटकाचा विचार करताना दिसली. त्यामुळे रोजगाराबरोबरच आरोग्य, शिक्षण, संस्कार, मानसिक आधार, वृद्ध सेवा अशा एक ना अनेक क्षेत्रांचा समावेश महिलांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या या कामांमध्ये झालेला मी पाहिला आणि उगीचच माझीच मानताट झाली. आपुल्याच हातांनी घडवू भवितव्याचे शिल्प नवे, देशासाठी कर्तृत्वाचे सर्वस्वाचे दान हवे. मुंबई पुण्यासारखी महानगरं अवाढव्य पसरत गेली आणि वस्त्यांमधून राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागाच मिळेनाशी झाली. अभ्यासच करता आला नाही तर शिक्षणाचं काय होणार? आणि शिक्षण नसेल तर स्वरूपाची जाणीव कशी होणार, असा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्माण झाला. अशा या मुलांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून देतानाच त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक जडणघडणीकडे लक्ष दिलं गेलं. संस्कारातून देशभक्ती ही जागृत केली गेली आणि त्यातूनच घडली सामाजिक बांधिलकी जपणारी तरुण पिढी. या तरुणांमधूनच उभे राहिले सामाजिक कार्यकर्ते, सचोटीने व्यवहार करणारे उद्योजक आणि कर्तव्यनिष्ठ उच्च पदस्थ अधिकारी. हेच सगळे उद्याच्या समर्थ भारताचे खरे शिलेदार आहेत, याची मला मनोमन खात्री पटली. विकासातले अडथळे दूर करणारं आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देणारं विज्ञानाचं शिक्षण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेऊन फिरत्या प्रयोगशाळा गावोगाव जाऊ लागल्या. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड आणि त्याच जोडीला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी एका तपस्व्यानं माळरानावर स्थापन केलेला आश्रम मी पाहिला. ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी विज्ञानाचा आणि नवनवीन संशोधनाचा आधार घेत रोजगार निर्मितीला चालना देण्याचा हेतू त्यातून साध्य झाला. ग्रामविकासातून देशाच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा हा भगीरथ प्रयत्न खरोखरच नतमस्तक करणारा ठरला. विज्ञानाला साथ देऊया, सत्ययुगाच्या ज्ञानाची, वैभवशाली भवितव्याला, मानवताभिमानाची. पिढ्या पिढ्यांची हीच प्रेरणा, भगीरथ यत्ने एक करू, नवीन युग साकार करू, नवीन जग साकार करू. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच गरज असते आरोग्य संपन्न व्यक्तींची. त्याशिवाय सुदृढ आणि सशक्त समाज उभा राहू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता असते ती खात्रीशीर आरोग्य सेवेची. रक्तदानाचं महत्त्व समाजाला पटवून देऊन रक्तदात्यांची साखळी निर्माण करण्याचं काम जनकल्याणाच्या भावनेपोटीच उभं राहिलं. प्रथमोपचार हा आरोग्य सेवेतला अतिशय महत्त्वाचा टप्पा. वेळच्या वेळी झालेला प्रथमोपचार आजार टाळू तर शकतोच, पण गंभीर स्वरूपाच्या आजाराची तीव्रता कमी देखील करू शकतो. त्यामुळे वनवासी भागात, दूरवरच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या बांधवांच्या
आरोग्याची काळजी वाहणारे शेकडो आरोग्य रक्षक आज अशा भागांमध्ये काम करत आहेत. रुग्णसेवेबरोबर तिथल्या लहान मुलामुलींना आजार होऊ नये याची काळजी घेत आहेत. त्यासाठी पोषक आहार उपलब्ध करून देत आहेत. आजारानं रुग्णालयाची पायरी चढायला भागच पाडलं तर रुग्णांची प्रामाणिकपणे आणि सचोटीने सेवा करणारी रुग्णालयं आज काही शहरांमध्ये काम करत आहेत. धन्वंतरी आणि सच्चा कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या या रुग्णालयांनी रुग्णसेवेचा आदर्शच निर्माण केलाय असं मला मनापासून वाटतं. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्ती विकासाच्या प्रक्रियेत दुर्लक्षित राहणार नाहीत याची काळजी घेणारे तपस्वी या महाराष्ट्र देशी आज जागोजागी उभे आहेत. स्वतःसाठी जगण्यापेक्षा समाजासाठी जगण्याचा ध्यास घेऊन. स्पर्श आणि गंध एवढ्यापुरतंच ज्यांचं विश्व मर्यादित आहे अशा अंध व्यक्तींच्या जीवनात संगीत, योगोपचार अशा विविध माध्यमातून ज्ञानाचा आणि कलेचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न अपार स्नेहातूनच होऊ शकतो. जगातल्या अफाट ज्ञानाची दारं त्यांना खुली व्हावीत यासाठी श्राव्य माध्यमाचा प्रभावीपणे वापर करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली गेली. तळहाता एवढ्या आकाराच्या अब्रार सारख्या उपकरणाचा शोध हा त्याच प्रयत्नातला मैलाचा दगड ठरला. प्रत्यक्ष अंधत्व नसलं तरी डोळ्यांच्या विविध आजारांनी ग्रासलेल्या आणि आर्थिक परिस्थितीमुळे हतबल झालेल्या रुग्णांना शोधून काढून त्यांच्यावर बहुतेक प्रसंगी मोफत उपचार करण्याचं काम सामाजिक जबाबदारीचं भान असलेले वैद्यकीय तज्ञच करू शकतात. आपल्या आजारावर उपचारासाठी रुग्णानं दवाखान्याच्या पायऱ्या झिजवण्याचा आजचा जमाना, इथं मात्र डॉक्टरच रुग्णाच्या दारात जात असल्याचं दुर्लभ चित्र मला बघायला मिळालं. मतिमंदत्व ही अशीच एक गंभीर समस्या त्या निरागस मुलाच्या भवितव्याच्या चिंतेनं कुटुंबियांना पोखरून टाकणारी. आपल्यानंतर या मुलाचं काय, ह्या पालकांसमोर असलेल्या यक्ष प्रश्नाचं उत्तर देणारं मतिमंद मुलामुलींचा तहहयात सांभाळ करणारं वसतिगृह साक्षात परमेश्वराचंच रूप नाही का? चिकट आजार, वृद्धत्व, एकाकीपण अशा अनेक कारणांनी ना घरका ना घाटका अशी अवस्था झालेली अनेक माणसं आपल्या आजूबाजूला देखील दिसतात. यासाठी झगडणारा एखादा तपस्वी आजच्या काळात आहे यावर सांगूनही विश्वास बसणार नाही. या उपेक्षित जीवांना आपल्याच कुटुंबातलं सदस्य मानायची आणि त्यांची सेवा शुश्रूषा करायची तपश्चर्या तोच करू जाणे. आधुनिक साधनांनी आजारांवर मात करणं शक्य झालं असलं तरी एड्स सारख्या रोगावर अजूनही कोणताच उपाय सापडलेला नाही. रुग्णाला मृत्यूच ज्याच्यातून सोडवू शकतो असा हा महाभयंकर रोग. आईच्या पोटात असलेलं निष्पाप बाळ देखील त्याची कोणतीच चूक नसताना हा रोग घेऊनच जन्माला येतं. हे मृत्यू, मी तुझ्यापासून दूर जातोय असं समजू नकोस. मी तुला चकवतोय असंही समजू नकोस. मी HIV सहित जगणारा एक बालक, फक्त थोडी गंमत करतोय तुझ्या बरोबर. कारण गमतीनेही खेळायला कोणी आजकाल माझ्या बरोबर येतच नाही. मृत्यू, तू येणार आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा ठरवलं तुझ्या बरोबरच थोडी लपाछपी, थोडं शिवणा पाणी खेळायचं. तूही थोडी गंमत म्हणून धरायला थोडासाच उशीर कर, तेवढीच जगण्यातली गंमत चाकेन. अशा कोळ्या जीवांचा जगण्याचा हक्क त्यांना परत मिळवून देणारी एक तपस्विनी याच प्रवासात मला भेटली. एक दिवस असा येईल की या भीषण रोगावर औषध तयार होईल
आणि कोमेजत जाणारी ही पालवी पुन्हा एकदा बहरू लागेल याच दुर्दम्य आशेनं ती या लहानग्यांचा सांभाळ करतेय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना असे अनेक तपस्वी तपस्विनी मला भेटल्या. त्यांच्या त्यागामुळे, समर्पणाच्या भावनेमुळे, त्यांनी उभ्या केलेल्या कामांमुळे मी अक्षरशः भारावून गेले. कधी अचंबित झाले तर कधी निःशब्द. खोटं कशाला सांगू, कधी कधी उद्विग्न देखील झाले. कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं असा विचारही मनात आला. वाटलं हे सगळं कशासाठी करायचं, का करायचं. तेव्हा माझ्याच लक्षात आलं, आपण असा कधी प्रश्न विचारतो का की आई तुझं मन एवढं मोठं का. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.